मित्रांनो, आज आपल्याकडे किया आलेली आहे सेल्टॉस आणि त्याचं आज आपण डीपीएफ क्लिनिंग करणार आहे आणि प्रॉब्लेम येण्यापासून ते प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होण्यापर्यंत म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आपण ते पण क्लिनिंग ते प्रॉपरली करून. तर चला तर आपण आता गाडी होता. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे किया आली होती आणि तिथं आपण आज डीपीएफ क्लिनिंग करणार आहे. तर बघू शकता फॉल्ट कोड काय येतो आधी ते आपण चेक करणार आहे. तर चला तर मग आता ही किया आहे सेल्टॉस डिझेल गाडी. इग्निशन ऑन करू त्या आणि चेक करू. जसं की आता बघू शकता तुम्ही जसं की मीटरमध्ये बघू शकता चेक द एक्झॉस्ट सिस्टीम. म्हणजे डीपीएफ आपल्याला क्लिनिंग करायचं आहे. वॉर्निंग लाईट आली होती आणि गाडी कधी पण जाम होऊन म्हणजे 15 ग्रॅम सूट मासच्या वरी जर गेलं तर मग गाडी चालू होणार नाही. त्यासाठी आधीच आपण प्रिकॉशन घेतोय आणि क्लिनिंग करून घेणार आहे. तर चला तर मग न वेळ घालता मग आपण आज पटापट लगेच खोलून आज आपण पूर्ण खोलणार आहे याचं. आणि जसं की बघू शकतो तुम्ही त्या गाडीला अजूनपर्यंत डीपीएफ क्लिनिंग केलेलं नव्हतं. तर त्यामुळे आपल्याला एक्झॉस्ट फोल्ड पण खोलावे लागेल. त्यानंतर EGR सिस्टीम आणि मेन म्हणजे आपलं एक्झॉस्ट सिस्टीम डीपीएफ हा आपल्याला पूर्ण खोलून घ्यायचा आहे. आता जसं की बघू शकतो तुम्ही EGR इंटेक फोल्ड काढलेले आहे आणि पूर्ण खूप जाम आहे. आणि जसं की आता आपण EGR सिस्टीम पण काढतोय त्यानंतर आपण एक्झॉस्ट सिस्टीम पण काढून घेऊ त्या. चला तर मग EGR सिस्टीम आपण रिमूव्ह केलेलं आहे आणि EGR सिस्टीमला पण आपण डिसमेंटल करणार आहे. दोन्ही साईडनी जवळजवळ 8 बोल्ट आहेत. 6 बोल्ट आहेत. सॉरी, या साईडनी आणि ह्या साईडनी 6 बोल्ट आहेत. 3 ह्या साईडनी, ह्या 3 साईड ह्या साईडनी 6 बोल्ट आणि या साईडला पण 3 आणि 3 6 बोल्ट. हे रिमूव्ह डिसमेंटल होईल आणि त्यावेळेस आपण पूर्ण प्रॉपरली एक ना एक लाईन्स आपण चॉकअप जे आहे ते क्लिनिंग करणार आहे. तर बघू शकता आता फायनली आपण सर्व खोललेलं आहे. एक्झॉस्ट सिस्टीम पण खोलले, इंटेक मॅनिफोल्ड खोलले, एक्झॉस्ट सिस्टीम खोलले आणि जसं की बघू शकता आपण टर्बो पण चेक करू शकतो क्रॉसमध्ये, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. टर्बो या साईडनी तर ओके आहे आणि या साईडनी मायनरी म्हणजे तेवढा तर प्ले असतो, म्हणजे एकदम मायनर आहे प्ले, तो चालून जाईल. आणि कस्टमरला आपण एअर फिल्टरचं पण रिकमेंड करू की ठराविक कालावधीनंतर आपण ते एअर फिल्टर पण रिप्लेस करायचं आहे. तर बघू शकता डीपीएफ आपण खोललेलं आहे सर्व. हा पूर्ण खालच्या साईड आहे तर थोडंसं क्लीनअप वाटतं. पण वरच्या साईडने जे असतं ते पूर्ण चॉकअप असतं. जसं की बघू शकतो तुम्ही पूर्ण ब्लॅक झालेले आणि वरच्या साईडने चॉक होतो, खालच्या साईडला होतो आणि ते सर्व आपण रिमूव्ह करणार आहे. आपण लिक्विड टाकून याला प्रॉपरली क्लीन करणार आहे. आणि एक्झॉस्ट सिस्टीम जे इंटेक मॅनिफोल्ड जे बघताय ते पण खूप जाम झालेलं आहे. EGR सिस्टीम पण खूप जाम झालं आहे. जसं की बघू शकता तुम्ही इंटेक मॅनिफोल्डचा जो EGR आहे तो बघू शकतो किती जाम झालेला आहे. आणि आतमध्ये साईडला पण आपण जसं की बघू शकतोय की पूर्ण जाम झालेलं आहे. जर आपल्या इंजिनच्यामध्ये किंवा वॉल सीटमध्ये जर आले तर खूप वॉलची डॅमेज आणि खूप प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे. तर आपण प्रॉपरली हे सर्व क्लीन करून घेणार आहे. तर चला तर मग आपण आता न वेळ घालता आपण सर्व क्लीन करू द्या.
जसे की बघू शकता आता आपण इनटेक मॅनिफोल्ड जे आहे ते क्लिनिंग घेतलेलं आहे, क्लिनिंग करतोय. बघू शकता किती ॲम्ब्री आणि किती घाण आहे त्याच्यामध्ये. हे जर घाण जर इंजिनमध्ये जर गेलं तर इंजिनला डॅमेज करू शकतं आणि इंजिनची पूर्ण लाईफ कमी होईल. त्यामुळे इचर सिस्टीम, इनटेक मॅनिफोल्ड आणि डीपीएफ क्लिनिंग हे करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपली डिझेल गाडी ही इचर सिस्टीमसाठी जर आपण क्लिनिंगला घेत असेल तर इनटेक मॅनिफोल्ड हा स्पेसिफिकली तुम्ही क्लीन करणं खूप गरजेचं आहे. इचर आणि इनटेक मॅनिफोल्ड हे दोन गोष्टी खूप महत्त्वाचं आहे की इंटरनल पूर्ण घाण आणि इफेक्टला पण खूप छान परफॉर्मन्स देणार तुम्हाला आणि जेणेकरून इंजिनला पुढं काही कसल्या प्रकारचा डॅमेज नाही होणार. जसं बघतो किती घाण झालेली आहे. लिक्विड पडलं ना ज्यावेळेस आपण एक्झॉस्ट सिस्टीम क्लिनिंग करत असताना त्यावेळेस आपल्याला 3-4 वेळेस प्रोसेसमधून आपल्याला हे क्लिनिंग करायला लागतं आणि त्याला जे म्हणतो आपण क्लिनिंग. जसं की बघू शकतो तुम्ही जिथं आपण लिक्विड टाकतो तिथं तिथला भाग पूर्ण रिमूव्ह म्हणजे तिथे काय डस्ट पार्टिकल्स जे आहेत ते पूर्णपणे रिमूव्ह होते. तेवढं पॉवरफुल आपण जे लिक्विडचं फॉर्म बनवलेलं आहे आपण ते आणि त्याच्यामध्ये ॲसिडचं पण आपण वापर केला आहे आणि लिक्विड आहे प्लस जेणेकरून त्याच्यामध्ये वॉटर पण मिक्स करायला लागतं जेणेकरून जास्त रिॲक्शन होऊन डीपीएफ जळला नाही पाहिजे त्याच्यामधला त्याची पण केअरनेस घ्यायला लागते. ह्या ज्या गोष्टी आहेत ते सर्व प्रॉपरली डायग्नोस करून हे एक प्रमाण तयार करून आम्ही हे लिक्विड तयार केलेलं आहे. बघू शकता जसं की नवीनसारखं आपण लिक्विड पूर्ण नवीनसारखं डीपीएल झाल्यासारखं झालं पूर्ण एक्झॉस्ट सिस्टीम. कसल्या प्रकारचा डस्ट पार्टिकल नाही वरून जसं वरून दिसतंय तसं इंटरनल पण ते क्लिनिंगला मदत करतं. बघू शकतो तुम्ही तसं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि ह्याला आपण सर्व क्लीन झाल्यानंतर पण डिझेल आणि पेट्रोल पण आपण सर्व वॉश करणार आहे जेणेकरून जे काही लिक्विड फॉर्म आहे ते पूर्णपणे रिमूव्ह व्हावं आणि जेणे त्यामध्ये जे काही पार्टिकल्स आहेत किंवा जे रिॲक्शन होणार आहे ती लिक्विडची ती होणार नाहीत जेणेकरून. बघू शकता किती प्रॉपरली क्लिनिंग झालेलं आहे पूर्ण सगळं. वीडियो क्या मिले बाबा आपण याच्यामध्ये एक्झॉस्ट सिस्टीममध्ये आपण खालच्या साईडने पूर्ण क्लोज केले आणि वरून पूर्ण जे आहे ते पूर्ण फुल केलं आपण जेणेकरून पूर्ण जे डस्ट पार्टिकल आहे ते पूर्ण रिमूव्ह होत. त्यासाठी आपण त्याला 1 तासभर आपण त्याला हे केलेले आहे आणि आता ते 1 तास झाल्यानंतर 1-1.5 तास झाला आहे पूर्ण त्याला होल्ड ठेवून. आता ते खालचं काढून आपण सर्व ते जे काही फॉर्म आहे ते सर्व रिमूव्ह करायचं आपल्याला. बघू शकता सगळं लिक्विड काढलेलं आहे आणि याला आपण 5-7 वेळेस त्याला आपण प्रेशरने हे करणार आहे आपण धुणार आहे. 4-5 प्रोसेस झाल्यानंतर डिझेलने परत आपण हे करणार आहे त्याला वॉश करणार आहे. डिझेल वॉश झाल्यानंतर परत एकदा आपण पेट्रोलने पण क्लीन करणार आहे. ही सगळे प्रोसेस केल्यानंतर तो फायनली आपला क्लिनिंग होईल. तर हे सर्व आपण क्लिनिंग ही आपल्याला 4-5 वेळेस करायला लागते. तर चला तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कसं चालू आहे क्लिनिंग. ज्यावेळेस आपण इंटरनल जे काही हे लावतो वॉटर टाकते त्यावेळेस आपल्याला जेणेकरून प्रेशर जो हाय प्रेशर नको आहे आपल्याला नॉर्मली पाणी यूज केलं तरी चालतं काय प्रॉब्लेम नाही. जेणेकरून इंटरनल जे काही डीपीएफ आहे तो डॅमेज होणार नाही आणि सेफली क्लीन होईल.
फायनली आपल्याला हे फ्लशिंग हे 4-5 वेळेस करायचं आहे. जसं की बघू शकता पाणी टाकून आपण हवेने पूर्ण क्लीन करतोय. हे दोन्ही साईडनी करणार आहे आपण. जसं की बघू शकता आपण पेट्रोलने पण वॉश करतोय आणि पूर्ण घाण ती जी आहे ती सर्व डिस्पोज होईल, जेणेकरून कार्बन हा रिमूव्ह केला जातो. ज्या वेळेस तुम्ही डीपीएफ क्लिनिंग करत असता त्यावेळेस प्रॉपरली सर्व लाईन आणि जे काही डीपीएफ आहे तो प्रॉपरली क्लीन व्हायला पाहिजे. नाहीतर आपलं जे काही डीपीएफ रिजनरेशन जे आहे ते होणार नाही, ते फेल होईल. त्यामुळे पूर्ण सेन्सर, हीटर सेन्सर, ऑटो सेन्सर हे सर्व प्रॉपरली क्लीन होणं आवश्यकता आहे. त्यामुळे प्रॉपरली हे जे क्लिनिंग आहे होणं खूप गरजेचं आहे. जसं की बघू शकता तुम्ही आता बॅक साईडने मारतोय आपण. पुढं किती जे कार्बन आहे, कार्बन डिपॉझिट झालेला आहे तो पूर्ण रिमूव्ह होतोय. तर ही प्रोसेस आपल्याला 4-5 वेळेस करायची आहे पाणी टाकून. जसं की आपलं आता पूर्ण क्लिनिंग झालेलं आहे आणि जे काय पाईप जे रिमूव्ह केले होते आपण ते सर्व पाईप क्लीन केलेत आणि ते क्लीन करून आपण आता परत इन्स्टॉल करतोय. इन्स्टॉल करताना लिकेज होऊ नये म्हणून आपण थ्रेडिंग बॉन्ड यूज केलेला आहे. सर्व जे काही हॉटनेस जागेवरचे जे आहेत त्यांना थ्रेडिंग बॉन्ड यूज केलेला आहे. आपली कम्प्लिटली क्लिनिंग झालेली आहे आणि बसून बघू शकता इनटेकमध्ये, एक्झॉस्टमध्ये किती घाण आणि एमरी निघलेली आहे. कार्बन डिपॉझिट झाला होता तो कार्बन कार्बन डायऑक्साईड पूर्ण सगळा निघलेला आहे बाहेर. आणि जसे की बघू शकता खूप चांगल्या रीतीने क्लिनिंग केलेली आहे आम्ही. जेवढं 100% पूर्ण क्लिनिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण एक ना एक चीज, एक ना एक वस्तू त्यावर क्लिनिंग आणि चांगलं डीपनेस त्याच्यावर हे केलं, लक्षपूर्वक आम्ही काम केलेलं आहे याच्यावर. जसं की आपण बघू शकता डीपली पूर्ण काम केलेलं आहे आपण आणि एक ना एक वस्तूवर आपण पूर्ण डीपली काम केलेलं आहे. जसं की आता आपण चेक करतोय आणि जर आपल्याला कोणालाही रिकमेंडेड करायचं असेल किंवा आपल्या वर्कशॉपला आणायचं असेल तर अपॉइंटमेंट घेणे खूप गरजेचं आहे. कारण की जेणेकरून फुल्ली टाईम त्या गाडीवर आपल्याला देता येईल. जसे की आपण आता चेक करतोय की पूर्ण फिटिंग झालेली आहे आणि आपण डीपीएफ रिजनरेशनसाठी घेतलेले लॅपटॉप लावलेला आपण त्याला. आणि हेडलाईट ऑन करायचे पूर्ण हाय बीमला. इलेक्ट्रिकल कंपोनंट सर्व ऑन करायचे जेणेकरून इंजिनवर लोड येईल. आणि त्यानंतर ही प्रोसेस स्टार्ट करायची. आपण हेल्थ बिल सर्व चेक करणार आहे आणि त्यानंतर DTC चेक करून क्लिअर करून ही प्रोसेस स्टार्ट करणार आहे. तर DTC कसल्या प्रकारचं नाही आहे, तर डायरेक्ट आपण स्टार्ट करतोय. चला तर मग जसं की आपण बघू शकतो स्टार्ट केले आपण आणि RPM हाय गेलेले आहे. याचं 2000 RPMला ऑटोमॅटिकली गेलेलं आहे. आणि ही प्रोसेस ऑटोमॅटिकली ही ब्रेक होणार आहे, म्हणजे ऑटोमॅटिक संपणार आहे. तर आपण
स्वतःहून कधी याला स्टॉप करायचं नाही तर मग DPF हा रिजनरेशन होणार नाही. चला तर मग आता आपण रिजनरेशन व्हायची पूर्ण वाट बघतोय आपण पूर्ण आता, आणि आपण स्टार्ट केलेले सर्व जसं की बघू शकतो तुम्ही. रिजनरेशनसाठी आपल्याला जवळजवळ 30 ते 40 मिनिटं लागणार आहेत. आणि आपण त्यावर वाट बघतोय, तर पूर्ण व्हिडिओ खूप लांब होईल, त्यासाठी आपण शॉर्टमध्ये दाखवतोय तुम्हाला. चला तर मग.